नमस्कार, मी कांबळे संदीप। आज 12 मार्च आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आमच्या मागण्या ज्या आहेत, शिक्षक भरती पवित्र पोर्टल या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनामध्ये प्रचंड मोठा आंदोलन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांनी चांगला निर्णय घेऊन रजिस्ट्रेशन जी प्रक्रिया आहे ती सुरू केली आणि त्यानंतर काही शासनाचे धोरणात्मक निर्णय आले। तसे चांगले निर्णय होते, पण त्याच्यामध्ये एक खूप मोठा अन्याय करणारा जो निर्णय आहे 20 जानेवारी रोजी आला। तो निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांनी जर परीक्षा देऊन चांगले मार्क्स पडले, 160, 70, 80 जरी मार्क पडले तर त्यांना त्यांची गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध होईल याची खात्री नाही। कारण त्याची निवड जी आहे ती योगायोगाने होण्याची शक्यता आहे। कारण एवढे मोठे मार्क्स घेऊन जर निवड योगायोगाने होणार असेल तर तो GR म्हणजे एक प्रकारचा तो निर्णय म्हणजे प्रचंड मोठा धोकादायक निर्णय आणि गुणवत्ता डावलणारा निर्णय आहे। कारण जे काही भारतीय संविधानामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे त्याचं उल्लंघन होणार आहे। त्यामुळे आमची एक विनंती आहे, या ठिकाणी जे धरण्यावर बसलेलो आहोत आम्ही, ते मर्यादित प्राधान्यक्रम जे दिलेले आहेत ते अमर्याद करण्यात यावेत, यासाठी या ठिकाणी आम्ही धरण्यावर बसलेलो आहोत। सोबतच कंत्राट शिक्षक भरती जी आहे ती रद्द करावी आणि संच मान्यता धोरण जे आहे 20 फेब्रुवारी या दिवशी शिक्षण मंत्री महोदयांनी एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये कोकणासाठी वेगळा न्याय, पूर्ण राज्यासाठी वेगळा न्याय, म्हणजे कोकण पॅटर्न संच मान्यतेचा जो आहे तो पूर्ण राज्यभर राबवावा। कारण तिथली लोकसंख्या जी विरळ आहे, लोकवस्ती विरळ आहे, तीच लोकवस्ती इतर राज्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरळ लोकवस्ती आहे। तिथली शाळा सुद्धा पटसंख्येच्या अभावी बंद पडू शकते आणि तिथली शिक्षण जी काही प्रणाली आहे, वंचित वस्ती तांड्यावरच्या आणि गोरगरिबांच्या लेकरांना जे शिक्षण आहे ते मिळणार नाही। त्यामुळे हा लोक संच मान्यतेचा पॅटर्न जो आहे पूर्ण राज्यभर राबवावा। सोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव याच्या निवड घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करून या शिक्षकांची भरती जी आहे तात्काळ पवित्र पोर्टलला पहिल्या स्टेज मध्ये करावी। आश्रमशाळा, समाज कल्याण, इतर जे काही निवासीच्या आश्रमशाळा आहेत त्या सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात याव्यात। 1 तारखेला जो काही शासनाने निर्णय काढला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% भरतीला मान्यता दिली, तसंच खासगी संस्थांच्या सुद्धा शिक्षक भरतीला मान्यता द्यावी आणि शिक्षकांचं शिक्षण सेवक जे आहे ते 1 वर्षाचं करावं किंवा रद्द करावं, अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज धरण्यावर बसलेलो आहोत। आमच्या सरकारने जर आज दखल नाही घेतली तर हे धरणे आम्ही कायम या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दखल जरी नाही घेतली तर मग आम्ही या ठिकाणी मंत्रालयावर घेराव घातल्याशिवाय शांत बसणार नाही। गरज पडली तर शिक्षण आयुक्त कार्यालयाला टाळे मारण्याची सुद्धा आमची तयारी आहे। मग त्यानंतर जो काही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल त्याची पूर्णपणे जबाबदारी आहे तो शिक्षण मंत्री बघून घेतील किंवा त्या ठिकाणी गृहमंत्री बघून घेतील, राज्याचे मुख्यमंत्री बघून घेतील। धन्यवाद।